नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाने एक नवीन परिपत्रक काढून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान या अभियानाची सुरुवात केलेली आहे. उद्या दिनांक 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्ट म्हणजे पूर्ण महिनाभर हे अभियान सुरू असणार आहे. 31 जुलै 2024च्या परिपत्रकानुसार काय आहे हे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान आणि याची आपल्याला अंमलबजावणी कशी करायची आहे शाळा स्तरावर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, या परिपत्रकाचा जो महत्त्वाचा भाग आहे यामध्ये म्हटलेलं आहे बघा, शालेय शिक्षण विभागाचं प्रमुख ध्येय जे आहे ते राज्यातील प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या गुणवत्तापूर्ण दर्जाचं शिक्षण देणं आहे आणि याकरता शासन विविध योजना राबवत आहेत. ध्येय धोरणांची विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी पडताळणीसुद्धा वेळोवेळी होत असते. त्यानंतर शालेय शिक्षण माननीय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 26 जुलैला एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये ऑगस्ट 24मध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबवण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे. या अभियानाची कार्यदिशा काय आहे तर या अभियानादरम्यान पहिल्या 20 दिवसात म्हणजे 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष शाळा भेटी करणे, त्यानंतर 6 दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा उपाययोजना करणे आणि त्याच्यानंतरचे जे शेवटचे 4 दिवस आहे त्यामध्ये अनुपालनाची खात्री करणे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पहिल्या 20 दिवस शाळा भेटी होणार आहे. आठवड्यातील प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार 2 दिवस कार्यालयीन कामकाज करायचं आहे. त्याच्यानंतर उर्वरित 3 ते 4 दिवस शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करायच्या आहेत. अनुक्रमांक 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे. याच्या खाली काही अटॅचमेंट आहेत आणि त्याच्यामध्ये अनुक्रमांक 1 नुसार कार्यवाही वरील वरिष्ठ मान्य अधिकारी करतील. सरळ पोर्टलवर केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, प्राचार्य, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी किंवा निरीक्षण अहवाल लॉग इनमधून दररोज अद्ययावत करायचा आहे. आता या ज्या शाळा भेटी होणार आहे त्या ऑनलाईन त्याच्या नोंदीसुद्धा होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये पालक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागामध्ये वेगवेगळ्या कार्यालयांना निवेदन अर्ज प्राप्त होतात. हे अर्ज बऱ्याचदा पेंडिंग स्वरूपामध्ये राहतात. या पेंडिंग स्वरूपातील अर्जांवर दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान ज्या प्रलंबित फाईल आहेत त्या सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन सर्वसाधारण आवक नोंदवहीला नोंदणी करून त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट ब मध्ये घेण्यात यावा. आता यासोबतच परिशिष्ट ब सुद्धा जोडलेलं आहे. वेळोवेळी नजीकच्या संनियंत्रण अधिकारी यांनी सदर नोंदी काळजीपूर्वक तपासाव्यात व तसे साक्षांकन करायचं आहे. हे सर्व वरिष्ठ स्तरावरील कामं असणार आहेत. वरील 2 मोहिमा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने तसेच माननीय मंत्री महोदय सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचा आढावा घेणार असल्याने या विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाची दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे. मित्रांनो, ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.